श्री स्वामी समर्थ मंडळी, हे बघा आपलं डोशाचं पीठ कसं भिजले मुरले। हे बघा डोसा, माझ्या दोन्ही मुलांना डोसा खूप आवडतो, त्याच्यामुळे ते माझ्यासारखंच म्हणजे त्यांना बाहेरच्या डोशापेक्षा आपल्या घरचा डोसा खूप आवडतो। म्हणून मी माझ्या पोरांसाठी हे बघा, पोरांनाच असं नाही, मला पण खूप डोसा आवडतो, पण जास्त पोरांचा हट्ट असतो ना त्याच्यामुळं, आणि बाहेरचा परवडत नाही। 70 रुपयाला, आमच्या इकडे 70 रुपयाला एक डोसा भेटतो, आणि त्याची बाहेरची चव कशी असते आपल्याला तर माहितीच आहे, आणि आपण घरी बनवलेला डोसा कसा असतो। माझ्या दोन्ही पोरांना माझ्या हातचा डोसा खूप आवडतो। माझा छोटा पोरगा तर काय करतो माहिती का, आपला डोशाचा तवा जो असतोय, हे आता करायला पीठ तयार केले मी, आणि ते आपलं फक्त त्याला वाटून असं मिश्रण करून ठेवले। आणि माझा छोटा पोरगा काय करतो, हे तवा घेऊन माझ्या मागं फिरतो की मम्मी डोसा कर, मग डोसा कर। इथं आणून गॅसवर तवा ठेवतो आणि गॅस चालू करायला येतो, मला सांगतोय मला डोसा कर। बाकीचं काय डाळ भात हे ते काय त्याला जास्त नाही आवडत, पण हे डोसा, माझ्या हातचा डोसा लई आवडतो माझ्या दोन्ही पोरांना, त्याच्यामुळे मी एकदम आवडीने करत असते माझ्या पोरांना। हे बघा कसा वाटतोय नक्की सांगा मला। आणि आपल्या घरच्या डोशाला जशी चव असते ना, तशी बाहेरच्या विकतच्या डोशाला नसते। त्याच्यामुळे माझे पोरं आणि माझा मुलगा, मोठा मुलगा माझ्याजवळ राहत नाही ना, तो आजोबाकडे राहतोय, आजी आणि आजोबा यांच्याकडे, तिकडेच राहतोय तो। आणि शाळा आहे ना त्याची, ते 10वीला आहे यावर्षी, त्याच्यामुळं तो सुट्टी असले की असं येतोय माझ्याकडं। मग तो पण आला की मला म्हणतोय मम्मी डोसा कर, त्याला पण माझ्या हातचा डोसा लहानपणापासून खूप आवडतोय, त्याच्यासाठी पण आणि माझ्या छोट्या पोरासाठी पण मला डोसा एकदम आवर्जून करावा लागतोय। कुणाकुणाला डोसा आवडतोय तुम्ही पण नक्की मला कमेंटमध्ये सांगा। माझ्या हातचा डोसा आणि चटणी माझ्या दोन्ही पोरांचं फेवरेट डिश आहे, त्याच्यामुळं मी एकदम आवडीने बनवत असते। हे बघा कसा वाटतोय तुम्हाला डोसा, छान झाला की नाही बघा बरं, जाळी जाळी झाला एकदम मस्त। आपला हॉटेलच्या डोशापेक्षा आपला घरचा डोसा कसा पण असो टेस्टच असतोय। बाहेर जाऊन खायचं म्हणलं का नाही, पैशाचं वाटोळं असते, त्याच्यामुळं मी बाहेरचा डोसा जास्त मागवत पण नाही, आणि असं बाहेर गेले तरी पण मी खात नाही बाहेरचा डोसा।